तर ते गेलं होतं. आता नाना म्हणतील नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं. स्वतः देवेंजींनी जवळजवळ शेकडो फोन केले. आता एखाद्या नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहीत नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता या शपथविधी महायुतीचा. हा शपथविधी जनतेचा होता. महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये 232 जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर महाविकास आघाडीच्या पदरात केवळ 49 जागा पडल्या. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या 28 जागा सुद्धा महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसेल. सर्वाधिक आमदार असलेल्या विरोधी पक्षाचा नेता हा विरोधी पक्षनेता असतो. 1952 मधील नियमानुसार एकूण जागांच्या 10% जागा संबंधित पक्षांना जिंकणं आवश्यक आहे. 1977 मध्ये विरोधी पक्षनेता वेतन आणि भत्ता कायदा संमत झाला. त्यामध्ये 10% जागांच्या नियमाचा उल्लेख नाहीये. विरोधी पक्षात सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यांसारखेच वेतन, भत्ते आणि सुविधा मिळतात. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत. विरोधी पक्षनेता बनण्यासाठी किमान 29 इतकी आमदार संख्या आवश्यक आहे. विरोधी पक्षामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. पण विरोधी पक्षनेता निवडीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 आमदार कमी आहेत. त्यामुळे आता विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार का? 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेत कुणीही विरोधी पक्षनेता नव्हता. विरोधी पक्ष नेत्यांचे होण्याच्या बाबतीतली संख्या जी आहे ती असं दिसतंय की आमची पूर्ण होत नाही एका पक्षाची. आणि मला वाटतं की सत्तारूढ पक्षाचं मन मोठं असलं तर त्यांनी एक विरोधी पक्ष नेमायची तयारी दाखवली तर सभागृह तरी व्यवस्थित चालेल. बघा, हा निर्णय अध्यक्षांना करायचा. हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो. अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल. आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पद नव्हतं 10 वर्ष, तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते, किंवा सगळ्या प्रकारे त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल. त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा, आम्ही कधीच विरोध करणार नाही. लोकसभेत युपीएकडे आवश्यक संख्याबळ असताना सुद्धा कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला 2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आलं होतं. तर दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, की लोकसभेमधील सूत्र भाजपकडनं विधानसभेमध्ये कायम ठेवलं जाईल, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. गटनेते प्रत्येक पक्ष त्यांचा गटनेता निवडतो आणि मग त्या गटनेत्याच्या मार्फत सभागृहाचं कामकाज चालतंय आणि त्यांना संधी दिली जाते माननीय अध्यक्षांमार्फत वगैरे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात काही अडथळा येईल की किंवा सभागृह चालूच शकणार नाही अशी घटनात्मक परिस्थिती नाही आहे. आणि विरोधी पक्षनेत्याच्या शिवाय सुद्धा सभागृह चाललेलं आहे. पूर्वी 62 किंवा 67 याचे आकडे आपण बघितले तर त्यावेळेस काँग्रेसला 228, 236 अशाच जागा मिळायच्या. वेगवेगळे पक्ष गटनेत्याच्या मार्फत, वेगवेगळ्या नेत्यांच्या मार्फत सभागृहाचं काम सुरळीत चाललं. यामध्ये त्यामुळे फारसा फरक पडणार नाही किंवा त्याच्या अडचणी येणार नाही असं मला वाटतं. लोकशाहीमध्ये जितक्या महत्त्वाचं मुख्यमंत्री पद आहे तितकंच महत्त्वाचं विरोधी पक्षनेत्याचं पद आहे. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवत सरकारच्या धोरणांवर आसूड ओढण्याचं काम करतो. पण आता विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडण्यासाठी विरोधकांकडे संख्याबळच नसल्यामुळे पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेता नसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं आमदारांचं द्विशतक लगावलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालांना